तुम्ही इतके दिवस एकत्र आहात यावरून खरे प्रेम सिद्ध होत नाही. खरे प्रेम तेव्हा कळते जेव्हा परिस्थिती वाईट असते आणि तरीही तुम्ही एकमेकांच्या सोबत राहता, एकमेकांना साथ देता आणि आयुष्यात एकत्र पुढे जाता. रुबी फॅशन डिझायनर होती आणि नितीन एका कंपनीत मॅनेजर म्हणून काम करत होता. रुबी आणि नितीन कॉलेजपासून एकमेकांना ओळखत होते आणि प्रेमात होते. त्यांचे नाते सुमारे 6 वर्षाचे होते आणि आता रुबीला नितीनशी लग्न करायचे होते. नितीनचीही गेल्या महिन्यात प्रमोशन झाली, त्यामुळे त्याला दुसऱ्या शहरात शिफ्ट व्हावे लागले. जाण्यापूर्वी तो रुबीला भेटला होता. आता दोघेही भेटू शकणार नाहीत याचे रुबीला खूप वाईट वाटले. पण रुबीने नितीनचा कधीच विचार केला नसल्यामुळे नितीनने आपल्या करिअरमध्ये पुढे जावे असे तिला वाटत होते आणि तिने आनंदाने नितीनला जाऊ दिले. ते दोघे रोज एकमेकांना फोन करायचे आणि तासनतास गप्पा मारायचे. रुबी त्याला त्याच्या नवीन जॉबबद्दल, नवीन जागेबद्दल विचारायची. सगळे कसे आहेत? तो म्हणतो, वेळेवर जेवायला, कामावर लक्ष देत नाही का? त्याच्याविषयी रुबी त्याला सगळं विचारायची. 1 वर्ष चांगले गेले होते, पण नंतर असे काही घडले की रुबी खूप अस्वस्थ झाली. नितीन स्वतः रुबीला फोन करायचा आणि रुबी फोन करायची तेव्हा कामात व्यस्त आहे असे सांगून फोन ठेवायचा. नितीन असं का करतोय हे रुबीला समजत नव्हतं. कितीही काम केलं तरी तो माझ्याशी 5 मिनिट बोलू शकतो. असा 1 महिना निघून गेला. मग रुबीने कंटाळून नितीनला फोन करणं बंद केलं आणि स्वतः नितीननेही तिला आता फोन केले नाही. असेच काही दिवस गेले. रुबीने स्वतः नितीनला फोन केला, त्याने फोन उचलला नाही. रुबीने त्याला 4-5 वेळा फोन केला तरीही त्याने फोन उचलला नाही आणि नंतर स्वतः रुबीला फोन केला नाही. रुबी खूप अस्वस्थ होते आणि विचार करू लागते की नितीन खरोखर कामात व्यस्त आहे की आणखीन काही आहे. काही दिवसांनी रुबीने कामावरून सुट्टी घेतली आणि नितीनला न सांगताच भेटायला गेली. रुबीला नितीनचा पूर्ण पत्ता माहीत होता, तो कुठे राहतो. रात्री रुबी नितीनच्या घरी पोहोचली होती. नितीनच्या घराला कुलूप असल्याचे तिने पाहिले. तिने नितीनला कॉल केला, पण नेहमीप्रमाणे नितीनने रुबीचा कॉल उचलला नाही. मग रुबीने नितीनला मेसेजही केला की मी तुझी मैत्रीण आहे, मी घराबाहेर उभी आहे, तू कुठे आहेस? काही वेळाने नितीनने फोन करून बरंच काही विचारलं की तू न सांगता इथे का आलीस? तुला इथे यायला कोणी सांगितलं? आणि फोन ठेवून दिला. त्याने रुबीचे काही ऐकले नाही. नितीनला ऑफिसमध्ये खूप काम असेल असा विचार करून रुबी त्याच्या घराबाहेरच बसून राहिली आणि मी त्याला न सांगता आले त्यामुळे त्याला राग आला असेल का? आणि ती त्याच्या घराबाहेर त्याची वाट पाहत बसली होती. पूर्ण रुबीला प्रवासात खूप दमछाक झाली. तिथे बसून असतानाच रुबीची नजर गेली आणि तिला झोप लागली. सकाळी डोळे उघडले असता नितीन अजून घरी आला नसल्याचे दिसले. तिने पुन्हा नितीनला फोन केला. त्याने फोन उचलताच नितीन म्हणाला, हे काय? तू मला पुन्हा पुन्हा का फोन करतेस? रुबी म्हणाली, तू कुठे आहेस? रात्रभर तू घरी आला नाहीस. काल रात्रीपासून मी इथे तुझ्या घराबाहेर तुझी वाट पाहत आहे. नितीन रागाने म्हणाला, तू निघून जा, मी येऊ शकत नाही. रुबीच्या डोळ्यात अश्रू तरळले. रुबी म्हणाली, तू असे का बोलत आहेस? सांग, माझा काय दोष? नितीन म्हणाला, तू जा, मला तुझ्याशी बोलायचं नाही आणि मग फोन ठेवला. रुबी खूप रडायला लागली. तिच्याकडे परत जाण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. अनोळखी शहरात नितीन कसा आणि कुठे शोधणार? मग नितीनच्या शेजाऱ्यांना एकदा विचारावं की नितीन इथे राहतो आणि दुसरीकडे कुठे शिफ्ट झाला तर नाही ना? त्यांना विचारले असता नितीन गेल्या 1 महिन्यापासून इथे राहत नसल्याचे कळाले. हे ऐकून तिला वाईट वाटले की नितीनने तिला काही सांगितले नाही की तो दुसरीकडे कुठे शिफ्ट झाला आहे. त्याने तिला आधी सांगितले नव्हते, पण आता मी इथे आले आहे तरीही तो तिला काही सांगितले नाही आणि भेटायलाही आला नाही. तिथून ती आपल्या घरी परतली. ती खूप अस्वस्थ होती. नितीन असं का करतोय? ती नितीनला फोन करून मेसेज करायची, पण तो ना फोन उचलत ना मेसेजला रिप्लाय देत. सुमारे 15 दिवसांनी नितीनचा फोन आला. रुबी तिच्या ऑफिसमध्ये होती. तिने लगेच कॉल उचलला आणि बोलायला ऑफिसच्या बाहेर आली. ती विचारू लागली की नितीन, तुला काय झालं? तू माझ्याशी असं का करतोयस? माझ्याकडून काही चुकलंय असेल तर सांग. माझ्याकडे असं दुर्लक्ष करू नकोस, माझ्याशी बोल. तिथून नितीन म्हणाला, आता प्लीज मला विसरून जा.
मी दुसऱ्याच्या प्रेमात पडलो आहे आणि तिच्याशी लग्न करणार आहे आणि मी गेल्या 1 महिन्यापासून तिच्यासोबत राहत आहे. म्हणून मी त्या दिवशी तुला भेटायला आलो नाही. शक्य असल्यास मला माफ कर. मी माझा फोन नंबरही बदलत आहे. असे म्हणत नितीनने फोन ठेवला आणि हे सर्व ऐकून रुबीला पायाखालची जमीन सरकल्यासारखे वाटले. तिचे हृदय खूप वेगाने धडधडू लागले. ती रडू लागली आणि विचार करू लागली की 6 वर्षाचे नाते इतक्या एका क्षणात कसे कोणी तोडू शकते. ती त्याच वेळी ऑफिसमधून घरी गेली. ती खूप रडली आणि मग नितीनला फोन करू लागली की नितीन, हे करू शकत नाही. तू मला सोडू शकत नाही. पण नितीन म्हणाला होता तो नंबर बदलतोय. मग त्याचा फोन लागत नाही. रुबी डिप्रेशनमध्ये गेली होती. ती 15 दिवस ऑफिसला गेली नाही. त्या दिवशी तिला ऑफिसमधून फोन यायचे. शेवटी तिच्या बॉसने तिला सांगितले की अजून काही दिवस असेच चालू राहिले तर तिला तिची नोकरी गमवावी लागेल. त्यानंतर काही दिवसांनी रुबी ऑफिसला जाऊ लागली. पण तिला कामावर लक्ष केंद्रित करता येत नव्हते. 5 महिने झाले. आता रुबी हळूहळू बरी होत आहे. नितीनने रुबीला पुन्हा फोन केला नाही आणि रुबीनेही त्याला कधीच फोन केला नाही. एकतर्फी प्रेमामध्ये फक्त त्रासच होतो. पण रुबीने स्वतःला लवकर सावरल्यामुळे ती आज तिचे आयुष्य व्यवस्थित जगत आहे.